सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून, अचूक जागी त्यांना मांडून, सुई धाग्यांनी अवघे जोडून जोडीत कपडे, साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुई धाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते, मन अवघे विश्वासून भरते वसने म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. साहिबान मेहरबान कदरदान कुर्बान, आप सबको हमारा प्यार भरा सलाम. सलाम सलाम सलाम. अरे 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 उस्ताद. हा बोल जंबुरे. ए माझं राजू. हा. अरे माझं पिल्लो. ए माझं सोन्या. अरे अरे उस्ताद. अरे बोल जंबुरे. आपण एकमेकाचं कौतुक करायचं का? आज गणित हे शिकवायचंय. एक कौतुक केलं पाहिजे, गणित पण शिकलं पाहिजे. ए बाबा, हा. हे चौकामध्ये आपण आलोय. आता खेळ चालू करणार. करायचं. आता हे खेळ चालू करत असताना आपला खेळ सगळ्यांना आवडतंय. हे आपला खेळ सगळेजण मनामध्ये साठवून ठेवतंय. आपल्याला सांगताय लोक, माघारी सांगताय फोनद्वारे. हे बाबा लईच चांगलं झालं तुमचं शो. हे टाळी वाजवतंय. हे उस्ताद जमुरे, हे लई भारी लोक कौतुक करते. लोक भारी, वसुंधरा वाहिनी भारी. हे बाबा बोलते, हे तुमचा कार्यक्रम आमच्या मनामध्ये एकदम घर करून राहिलंय. आमचं बच्चा लोक जे ती शालामधने आलं की आमच्या संग बोलताना कसं बोलतंय हे उस्ताद भाकरीवाड बनतंय. हे जंबुरे, अरे असं म्हणत नसल, ते म्हणत असेल मला हे शिकवलं, ते शिकवलं, हे गणित समजलं, ते टॉपिक समजलं. हे उस्ताद आपलं गणित जे आहे हे टेक्सटाईल पुरतं मर्यादित राहिलेलं नाही बाबा. तुला त्याच्या पुढे जाऊन सांगतं, यो अभ्यास विद्यार्थी करताय, महिला लोक करताय, गावागावातली माणसं करताय, आणि एमपीएससीचा अभ्यास करणारे तरुण युवक पण करताय बघ. आणि एमपीएससीचं काय म्हणलंस? एमपीएससीचा अभ्यास करणारे तरुण युवक हा ते पण करते. अरे वा उस्ताद, तुझं कौतुक करावं तेवढं तोडे. तुझं पण कौतुक करावं तेवढं तोडे. अरे बाबा, परवा चेन्नईला गेला. कशाला? हे जमुरे तुझं चेन्नईला गेला, तिथं जाऊन या महिलांनी शिवलेल्या गोधड्या दाखवला. ए जंबुरे, अरे तुला दुपटं म्हणायचंय काय? हा बाबा, दुपटे दाखवलं. आपल्या महिला भगिनी केलेलं कला कुसर हे बघून एनसीएसटीसीचं लोक आहे, त्यांनी लई कौतुक केला. लई कौतुक केला. इथल्या महिला भगिनी खूप हुशार झाल्या असं म्हटलं. ए बाबा रे, ते म्हणते काय म्हणतोय? शेड्यू टोकून सांगतो. शेड्यू टोकून टाळ्या वाजून तू काय सांगतोय? हे चॅलेंज देऊन सांगतो. तू चॅलेंज देऊन काय सांगतोय? हे बाबा, असा प्रोजेक्ट सगळ्या भारतात कोणी केलं नाही. काय बोलतोय? असं ते म्हणालं, मनापासून म्हणालं. अरे बाबा, तिथं मी एकटाच होतं. एकटा कशाला जायचं, घाबरला असतं की तो. अरे उस्ताद, त्यामुळे काय सांगू तुला? काय सांगतोय मला? हे देशातनं आलेल्या 12 लोकांमध्ये मी असं बेडकागत फुगला होता. तुझे छाती स्वाभिमानाने अभिमानाने फुगले असणार. हे बाबा, लई भारी वाटलं. तुला लय भारी वाटलं असणार. हे आपल्या बारामतीचं नाव हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं बघ. या गणिताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनीने दिलेल्या साथीमुळं अरे गायकवाड सरांनी केलेल्या मदतीमुळं, त्यांच्या मदतीमुळं हे देशातला नंबर 1चं प्रोजेक्ट झालं बघ. हे खरंय. आणि याला अजून मार्गदर्शन कुणाचं मिळालंय? माझं मिळालंय. येड्या, मग काय जंबुरे? अरे बाबा, त्याला मार्गदर्शन मिळालं डॉक्टर अमोल गोजेंचं. अरे बाबांनो, या कम्युनिटी रेडिओ सेंटरचे अख्ख्या देशाचे अध्यक्ष आपले गोजे सरांचं मार्गदर्शन मिळालंय, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोघं उड्या मारतोय बघ.
उस्ताद हा. आता आपण लई गोड बोलायला लागले. हा. तुला सांगतो लई गोड बोलायला लागले, साखरगत गोड बोलायला लागले. अरे साखर गटी साखर. उस्ताद हा. हे साखर बरोबरीनं आता गुळ पण महत्वाचा आहे. ए गुळ महत्वाचा आहे, तर कशामुळे महत्वाचा आहे ते मी तुला सांगता. हे बाबा सांगायचं सोडून दे लांब. आता उसाचा दर खूप ढासळले, खरे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. खरे आणि शेतीमधलं गणित आपण समजावून देत असताना शेतीतलं बाबा ऊस पिकाची लागवड कसं करायचं, कसं करायचं, खत कसं द्यायचं, कसं द्यायचं, पाणी व्यवस्थापन कसं करायचं, कसं करायचं हे सगळं आपण सांगितलं. सांगितलं. पण ज्या लोकांचं ऊस आता काढणीला आला असेल हा. त्यांनी काय केलं पाहिजे याविषयी आपल्याला गणिताच्या माध्यमातून सांगायला पाहिजे की नको अरे उस्ताद? सांगितलं पाहिजे बाबा, सांगितलं पाहिजे. आणि त्यातलं गणित तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे जंबुरे. हे बाबा ऊसाचं उत्पादन हा. हे साखरेमधून घेता येते, खरंय ऊसाचा रस काढता येते, काढता येतोय, ऊसाचं पाचट हे गुजवायला येते. येतोय. अरे बाबा हे ऊसातनं काय काय उत्पादन मिळवता येते तुला माहिती आहे का? ए जंबुरे, त्याच्यासाठी तर मी तुला माहिती घ्यायला इकडे तिकडे पाठवतोय. हे बाबा ऊसातनं दर्जेदार गुळ गोळ आणि काकवी सुद्धा तयार करता येते. येतोय येतोय येतोय. पण याचं सुधारित तंत्रज्ञान आपल्याला माहिती असलं पाहिजे. आलं का याच्यामध्ये पण तंत्रज्ञान असतंय काय? अरे बाबा लई तंत्रज्ञान असतंय. ते कोणतं? अरे ऊस तोडणीपूर्वीचं तंत्रज्ञान सुद्धा असतं बघ. ते कोणतं? अरे उस्ताद हा. याला जमीन लागत्या. कसे? ऊस पिकाची चांगल्या निचऱ्याची जमीन लागते बघ. बरोबर. क्षारांचं प्रमाण कमी लागते खरे आणि पीक पोषक घटकांची उपलब्धता योग्य प्रमाणात असावी लागते या जमिनीमध्ये. बरोबर. अशा जमिनीत जर तुम्ही ऊसाची लागवड केली केले तर ऊस चांगला येणार. येणार. आणि चांगला ऊस आला आला की त्याच्यापासून चांगल्या प्रतीचा गुळ सुद्धा तयार करता येणार. हे केला पाहिजे, कारण आता साखरेपेक्षा गुळाला भाव बरा आहे. हे बाबा म्हणूनच हा. आजच्या गणिताच्या कार्यक्रमामध्ये हा. आपण या महिला भगिनींना हा. आणि ऐकणाऱ्या समध्या लोकांना काय सांगणार? ऊसापासून गुळ कसा तयार करायचा आणि काकवी तयार कशी करायची याचं सुधारित तंत्रज्ञान तू सांगितलं पाहिजे जंबुरे. आणि हे तंत्रज्ञान समजावून सांगत असताना हा. यातलं गणित समजावून सांगणार आता उस्ताद. जी तू खरे बोलला गणितावर आला बघ जंबुरे. हे बाबा मी तुला काय म्हणत होतं, काय म्हणतोय? उत्तम प्रतीची जमीन लागणार. खरे या जमिनीतनं आलेला ऊस आहे हा. त्याचा चांगला गुळ होणार. होणार. पण उस्ताद काय 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 जमीन- जंबुरे? जमीन जर खारवट चोपन आणि चुनखडीयुक्त लागली लागली तर तू काय करशील? अरे मी काय करणार नाही, अशापासून दर्जेदार गुळ तयार होऊ शकत नाही. खरे हा त्यामुळे अशा जमिनीतील ऊस हा. गुळ आणि काकवी तयार करण्यासाठी वापरू नये बघ. ए बराबर, मग गुळ बी खराब होणार. हा आणि हे समजा हा. आपल्याला गुळ काढायचा असेल, अस्सल आपल्याला काकवी तयार करायची असेल करायची अस्सल तर उपयुक्त ऊसाचं वाण कुठलं आहे ते सांगू का तुला? सांगून टाक. अरे बाबा गुळाची प्रत आणि रंग हे गुणधर्म हा. मुख्यत्वे करून ऊसाच्या जातीवर अवलंबून असतात. ही खरे जंबुरे. प्रत्येक ऊस जातीमधील रसाच्या रासायनिक गुणधर्मात फरक आढळून येतोय बघ. येतो अरे माणसात येतो, तर त्या ऊसाच्या जातीत सुद्धा गुणधर्म वेगवेगळे असणारच. आणि या रासायनिक गुणधर्माचा गुळाच्या प्रतीवर परिणाम होतो या. बर. आणि म्हणून गुळासाठी शिफारस केलेल्या ऊसाची जातीची निवड ही केली पाहिजे. खरे. आणि बघ हा. लवकर पक्व होणाऱ्या जाती कुठल्या आहेत त्या? कोणकोणत्या त्या? एक कोसी 671 बर. म्हणजे वसंत. हा. आणि को 8014 हा. म्हणजे महालक्ष्मी. बरोबर. आणि को 7219 हा. म्हणजे संजीवनी. हा. आणि को 920005 बर. या पक्व होणाऱ्या जाती आहेत त्या लवकर ऊसाच्या. आणि बाबांनो हा. यातलं गणित कसं सांगितलंय? या. कोशी 671 आहा. आलं का नाही गणित? हे. को 8014 आहा. म्हणजेच महालक्ष्मी. हा. आलं का नाही गणित? बरोबर. को 7219 हा. म्हणजे संजीवनी. हा. आलं का नाही गणित? आणि को 92005 हा. आलं का नाही गणित? हे बाबा प्रत्येक गोष्टीत गणित आहे. खरंय. समजा हे आकडा नसता हा. तर आपण ही जात कशी शोधून काढणार? ओळखली नसती, ध्यानात आली नसती. हा. आणि उस्ताद मध्यम उशिरा आणि पक्व होणारे वाण सुद्धा काहीतरी आहे ती. ते कोणतं? अरे को M 7125 म्हणजेच संपदा. बर. को 86-032 म्हणजेच नीरा. खरंय. आणि को 75-27 बर. को 94-092 म्हणजे फुले सावित्री. बरोबर बरोबर अरे बरोबर हे जंबुरे. वाण सुद्धा मध्यम आणि उशिरा पक्व होणारे वाण आहेत. हा. आणि त्याचा वापर आपण गुळ उत्पादनासाठी 100% करू शकतो. केला पाहिजे. आता हे गुळ उत्पादन
उत्पादन करायचं असेल तर या ऊसाची प्रत चांगली असावी लागणार, असलीच पाहिजे. आणि ही चांगली प्रत येण्यासाठी खतांचा संतुलित वापर कसा करायचा ते लक्षात घे. ते लवकर मला सांगून टाक. हे उत्तम प्रतीचा गुळ तयार करण्यासाठी मातीचं पृथक्करण करून सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा ऊसांच्या वाढीच्या आवश्यकतेनुसार हे संतुलित वापर करणं गरजेचं आहे बघ. खरे जमरे. आणि सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून अन्नांशांची उपलब्धता वाढतीया आणि ऊसाची वाढ चांगली होतीया. खरे जमरे. ऊसाच्या रसाची प्रत सुधारून चांगला गुळ तयार होतोया. खरे. आणि याकरिता हेक्टरी 50 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत अथवा कंपोस्ट खत घालायला लागल. ए जंबुरे जंबुरे जंबुरे. हे शेतकऱ्यांनी गणित आता समजून घेतलं पाहिजे. या खताचं गणित, या औषधाचं गणित तू पुन्हा एकदा समजून सांग. ये बाबा सोपं आहे गणित. हे गणित असं असणार. कसं असणार? हे 50 गाड्या खत घ्यायचं म्हणजे ती शेणखत असू द्या नाहीतर कंपोस्ट खत असू द्या. ते लागणार किती? हेक्टरी 50 गाड्या. 50 गाड्या. आणि रासायनिक खताची शिफारस केल्याप्रमाणे सुरू ऊस पिकास हेक्टरी 200 किलो नत्र, 200 किलो नत्र, 115 किलो स्फुरद, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश द्यावं लागेल. खरे खरे खरे. हे गणिताचं प्रमाण जर तू शेतामध्ये खत म्हणून घातलं तर बाबा खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला यातलं उत्पन्नाचं गणित पण कळलं. अरे बाबा पुढचं ऐक की. हे सांगून टाक. पूर्व हंगामी ऊस पिकासाठी प्रति हेक्टरी 272 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश द्यावं लागेल. अरे जंबुरे. शिफारशीचं जास्तीत जास्त नत्रयुक्त खत दिल्यास गुळाची प्रत खराब होऊन उताराही घडतोय बर का. काय बोलतो? आणि गुळाच्या टिकाऊपणावरही अनिष्ट परिणाम होतोया. स्फुरदयुक्त रासायनिक खत योग्य प्रमाणात दिला रसाची प्रत त्यामुळे सुधारणार. खरंय. आणि तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळं गुळाची प्रत सुद्धा सुधारणार बर का. हे सुधारणार. ये बाबा तुला वाटलं होतं हे गुळ आपल्याकडे येतंय आपण दुकानात जाऊन अर्धा किलो आणतोय पोळ्यामध्ये घालून खातय गुळ खोबरं खातय. तर हे गुळ चांगलं लागतंय तर त्याच्या अगोदर याला खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करायला लागतंय. खरंय. त्याचं लय मोठं गणित समजून तुम्हाला सांगितलं जंबुरे. ये बाबा जसं माणसाचं असतंय तसंच या ऊसाचं सुद्धा असतंय. खरे. लहानपणी एखाद्याला समजा चुकून इंजेक्शन दिलं तर ठेंगू होतंय की नाही? टेंगू होतंय. ठेंगू लंगडे पांगले लुले होतंय. आणि समजा एखाद्याला चुकीचं इंजेक्शन दिलं तर ते 8 फूट 9 फूट पण होतंय की नाही? हे होतंय लांब लचक होतंय. हे बाबा तसंच आहे. समजा हे नत्र स्फुरद योग्य प्रमाणात दिलं तर गुळ गोड लागणार. नाही दिलं तर गुळाचं चव पूर्ण इसरून जाणार. पानसट होणार. हे बाबा पानसट म्हणून आठवलं. याचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं बाबा तू जरा सांग. मी तुला सांगते जंबुरे. तुम्हाला काय अडाणी समजलं का? मी तुला शिकवतं. हे बाबा आणि तू बाबा बाहेर जाऊन लोकांना सांगतं. हे सांगणार. गणितीची माहिती देणार. मी पण तुला आता पाणी व्यवस्थापनाची माहिती देतो. हे दे बाबा दे पटापट दे. हे पाण्याचा आवाजावी वापर म्हणजे अति वापर किंवा ताण रसाच्या प्रतिवर आणि गुळाच्या प्रतीवर सुद्धा अनिष्ट परिणाम होतोय बघ. बरोबर. निरनिराळ्या हंगामात जमिनीचा मगदूर पाहून ऊस पिकास पाणी देणे गरजेचं असतंय. अरे बाबा उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी गरजेप्रमाणे पाणी द्यायला लागतंय. हे बाबा ऊस तोडणीपूर्वी कमीत कमी 15 दिवस अगोदर ऊसाला पाणी देऊ नये. लक्षात आलं का? नाही तर जमीन वली होती. मग ट्रॅक्टर तिथंच बसावरड्यात गुत्तय. डबल खर्च होतोय. चाराणीची कोंबडी 12 मसाला. बाबा आता कोंबडीकडे जाऊ नको आपण गुळाचं बोलायला लागलो. हे बोलून टाक. हे गुळ पिकासाठी जर ऊस लागवड करायची असेल तर आता आमच्या उस्तादनं सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी गरजेप्रमाणे पाणी दिलं पाहिजे. आणि ऊस तोडणीपूर्वी 15 दिवस अगोदर ऊसाला पाणी द्यायचं नाही. हे गणित तुमच्या लक्षात आलं असेल बाबा. हे बाबा ऊस पक्वता आणि तोडणी या संदर्भातलं गणित मी जरा समजावून सांगणार. हे समजून टाक. हे आमचं जनता लोक आता ऐकणार आहे आणि मी त्यांना समजावून सांगणार. तू सांगणार. ऊस वाढीसाठी साधारणपणे 21 ते 30 अंश सेल्सिअस आणि पक्वतेसाठी 16 ते 18 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते बघ. अरे ऑक्टोबरच्या मध्यानंतर ऊस पक्व होण्यासाठी सुरुवात होती बघ. खरे. ऊसाची पक्वता ब्रिक्स हायड्रोमीटर अथवा
हँड रेफ्रॅक्टोमीटर हा यानुसार पाहावी. हा ऊस रसाचे ब्रिक्स 21°C पेक्षा जास्त असल्यास असल्यास असा ऊस गुळ तयार करण्यासाठी योग्य आहे असं समजायचं. करे पक्व झालेल्या ऊसापासनं हा गुळाचा उतारा अधिक मिळून टिकाऊपणाही वाढतोय बघ. बर धारदार कोयत्यानं पक्व ऊसाची जमिनीलगत तोडणी करावी. करावे शेंड्याकडलं 2 ते 3 अपक्व कांड्या कांड्या या वाढ्या सहित हा तोडून टाकावे पाहिजे बघ. खरे आणि पाला काढून ऊस स्वच्छ केला पाहिजे. केला पाहिजे. अशा पद्धतीने ही पक्वता आणि तोडणी करावी लागेल. ए खरे खरे जंबुरे आता समज हा ऊस तू तोडून घेऊन गेला. हे आता गाळप करायला घेऊन गेले तू ऊस गेला आणत सारख्यात घालणार आहे. त्याच्या अगोदर स्वच्छता करायला पाहिजे का नको. आता मग त्याची स्वच्छता कशी करायची ती ऐक. कशी करायची. ऊसाची गाळपूर्वक स्वच्छता करणं आवश्यक असतं. ती कशी. कारण ऊसावर मातीचं कण असत्यात बुरशीचे औषध असतात असतोय मेन सुद्धा असते. खरे आणि यांचा रसाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होते बघ. खरे खरे रसाचा दर्जा ढासळतोय. आणि त्याकरिता हा ऊस 600°C तापमानाच्या गरम पाण्यात हा 10 मिनिटं बुडवल्यास बर ऊसाची गाळपूर्व स्वच्छता होती बघ. ए जंबुरे 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 हा. म्हणजे ऊस 600°C तापमानाच्या गरम पाण्यात हा 10 मिनिटं बुडवायला पाहिजे असं म्हणायचंय तुला. हे बाबा 10 मिनिटं जर ऊस बुडवला बुडवला तर ते स्वच्छ होणार होणार निर्जंतुक होणार निर्जंतुक होणार. आणि मग होणार काय काय होणार काय होणार काय होणार. हे बाबा गुळाची प्रत सुधारणार. ए खरे हा. आता समजा उत्तम प्रतीचा गुळ हा किंवा काकवी उत्तम प्रतीचा केव्हा म्हणायचं. कधी म्हणायचं. हे बाबा त्यात सुद्धा गणित लपलंय. काय बोलतोय. काय बोलतोय काय तूच बोलणार आहे आता ती गणित. हे मी सांगणार हा. तू ऐकणार हा. जनता लोक ऐकणार. हे ऐक हा ए जंबुरे हा. उत्तम प्रतीचा गुळ हा काकवी तयार करायसाठी हा. ऊसाच्या रसाच्या घटकाचं प्रमाण किती असतं मी आता तुला सांगतोय. हे बाबा सांग. ए बघ हा. रसातील घटक हा. आणि त्याचं मी प्रमाण तुला आता समजून सांगतोय. म्हणजे पहिल्यांदा तू रसातील घटक सांगणार आणि मग त्याचं प्रमाण सांगणार. त्याचं प्रमाण सांगणार आहे आणि हे प्रमाण तू ध्यानात घेणार. बरोबर. हे प्रमाण मी ध्यानात घेऊन हा या प्रमाणानुसार असेल तरच ते उत्तम प्रतीचा गुळ हा किंवा काकवी असा आपण त्याला शेरा देणार. शहरात देऊन टाकायचाच. कारण ह्यातलं गणित तू समजून घेतलं पाहिजे. चल या प्रमाणातलं गणित समजून घेतलं पाहिजे. हे चल हो जा सुरू. ए ऐक हा ए रसातील घटक हा एकूण विद्राव्य घटक हा म्हणजेच ब्रिक्स हा 21% पेक्षा जास्त असतात बघ. हे बाबा 21% जास्त. आता दुसरं हा साखर हा म्हणजे सुक्रोज हा त्याचं 19% पेक्षा जास्त प्रमाण असतंय. अरे वा 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 छान. तिसरी गोष्ट म्हणजे ग्लुकोज अरे वा. याचं प्रमाण तू ओळखू शकशील का. हे बाबा याचा प्रमाण मी ऐकलेल्या पद्धतीनुसार हा 0.5% पेक्षा कमी असलं हे पाहिजे. खरे खरे जंबुरे. हा आता मी तुला चौथा घटक सांगतोय. हा हा विद्राव्य नत्रयुक्त द्रव्य हा हा त्याचं बाबा प्रमाण किती असतंय ऐक. हा 32 मिलीग्राम पेक्षा कमी हा म्हणजे 100 मिली. अरे वा वा. हा. आणि एकूण स्फुरत म्हणजे फॉस्फरस पेंटॅक्साइड त्याचं प्रमाण मी तुला आता समजून सांगताय जंबुरे. हा सांग सांग. 30 मिलीग्राम पेक्षा जास्त हा म्हणजे 100 मिली असतंय. अरे वा 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 वा. हा सहावा घटक हा नत्र स्फुरदाचे गुणोत्तर हा त्याचं बघ प्रमाण किती असतंय तर मी तुला आता समजून सांगतोय. हा 1.5 पेक्षा कमी असतंय. वा 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 आणि वा. सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे या घटकाची बघ हा सामो हा म्हणजेच आम्ल विम्ल निर्देशांक हा तो किती असला पाहिजे बाबा. त्याचं प्रमाण बाबा 5 ते 5.3 असतंय. अरे वा 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 वा. मग आता सांगितल्याप्रमाणे जर रसामध्ये घटक असत्याल असत्याल तर ते उत्तम प्रतीचा गुळ किंवा काकवी त्यामधनच तयार होऊ शकते. अरे हे बाबा लई भारी सांगताय तू. लई भारी सांगताय. हा. त्यामुळे हे लई भारी सांगितलेलं आम्हाला लई भारी आवडते. हे आवडलंच तर पाहिजे. उस्ताद हा. मला वाटते आता आपण गणितानुभव ऐकायची वेळ झाली. ए जमुरे हा. आपल्या महिला भगिनींचा गणित अनुभव ऐकला पाहिजे. चल आता ऐकूया गणितानुभव. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा त्यांच्यासाठी सोपा गणिताचा.
91.4 रेडिओ वसुंधरावरून शोधतो तुम्ही आहात युवराज सोबत. आता आपण गणित अनुभव ऐकणार आहोत आणि या गणित अनुभवामध्ये आज टेक्स्टाईल पार्कमध्ये आपल्याशी कोण बातचीत करणार आहेत त्याविषयी उत्सुकता लाभलेली आहे आणि कदाचित तुमच्याही मनामध्ये उत्सुकता असेल की असा कोणता गणित अनुभव आता आपल्या समोर येतोय तो. आपलं नाव? माझं नाव स्वप्नजा घंटे. मॅडम, आपण आपलं एज्युकेशन काही नाही, आपण टेक्स्टाईल पार्कमध्ये कशा पद्धतीनं कोणत्या कामासाठी आहात? माझं एज्युकेशन ॲज सच मी MBA करतेय. फर्स्ट इयर कम्प्लीट आहे आणि सेकंड इयर आता मी सेकंड इयरला गेली आहे. आणि इथे येण्याचं कारण असं की आमचा एक प्रोजेक्ट असतो, समर इंटर्नशिप प्रोजेक्ट, तो आम्हाला इथे कम्प्लीट करायचा असतो. तर त्या संदर्भात मी कॉटन किंगमध्ये येते. एकूण MBAचं आता तुम्ही शिक्षण घेत आहात आणि काही दिवसामध्येच आपण मॅनेजमेंट क्षेत्रात जाणार आहात. तर या सेक्टरमधला चांगला अनुभव आता आपण इंटर्न्स या नात्यानं घेत आहात. तर या सगळ्या आपल्या शिक्षण अनुभव आणि या सगळ्या गोष्टीला विचारात घेऊन मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की जो आम्ही नेहमी कॉटन किंगमध्ये काम करणाऱ्या आपल्या महिला भगिनींना विचारत असतो की आपला गणिताबद्दलचा अनुभव काय आहे, की जीवनामध्ये गणिताचं महत्व आपल्याला कसं सांगता येईल? माझा गणिताचा अनुभव सांगायचं झालं तर गणित हा माझा फार भीतीदायक विषय असं मला वाटायचं. पण जेव्हा मी स्वतः गणित मध्ये इंटरेस्ट घेतलं, जेव्हा मी क्लासेस घेत होते, त्यावेळेस माझ्याकडे एक स्टुडंट होता 7th स्टँडर्डचा, माझा पहिला विद्यार्थी. त्याला गणित शिकवायच्या वेळेस माझ्या मनात ही भीती आली की मला गणित शिकवता, मला व्यवस्थित गणित येते का? तर त्यावेळेस मी त्याचं बुक स्टडी केलं आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आपण उगाचच गणिताचा बाऊ केला होता. पण ते तसं काही नाहीये. जेव्हा माझा कॉन्फिडन्स बिल्टअप झाला तेव्हा माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याचाही मी कॉन्फिडन्स तितकाच बिल्टअप केला. आणि तो मुलगा जो गणितात फेल व्हायचा किंवा गणित विषय म्हटलं की तो रडायचा, अशा विद्यार्थ्याला मी टॉप केलं होतं क्लासमध्ये आणि तो खरंच टॉपर आला. आणि त्याच्या चेहऱ्याचा जो आनंद होता की तो मॅथ्स विषयात टॉप आला, ज्या विषयात तो फेल व्हायचा किंवा भीती होती त्याच्या मनातली, ती पूर्णतः निघून गेली. आणि माझ्या कॉन्फिडन्समध्ये त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला त्याच्यामुळे मला फार आनंद झाला. मॅडम, आपण खूप चांगला एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगितलं आणि बऱ्यापैकी मला वाटतं की आमच्याकडे आलेली उदाहरण सुद्धा अशीच आहेत की ज्यांचं 10वीमध्ये फेल आहे अशाच लोकांनी MSc मॅथ्स केलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी ह्या गणिताची भीती आपण जोपर्यंत घेत असतो तोपर्यंत आपण या गणितामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. परंतु ज्यावेळेला आपण या भीतीला दूर फेकतो त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं आपण गणितामध्ये यशस्वी होतो. गणित हे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी महत्वाचं आहे. आणि आज टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांचंही गणिताची भीती आम्ही संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गणिताचा कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत. मॅडम, अजून एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये समजा जर गणितच नसतं तर या जीवन जगण्यामध्ये किती सुसह्यता आली असती? ऑब्व्हियसली आपण असा विचार जर केला की गणितच नसतं तर मग जी जुनी पद्धत आहे ज्याला आपण बार्टर सिस्टीम असं म्हणायचो आणि त्यातही गणितच होतं की 1 किलो द्या 1 किलो घ्या. मग गणित हा खरंच मूलभूत आहे आपल्या जगण्याचा आणि जर तोच नसेल तर लाईफ इज बिकम अ बिग झिरो. आणि त्या झिरोमध्ये पण गणित. झिरो हे परिमाण सांगण्यासाठी सुद्धा म्हणजे गणिताची सुरुवातच त्या झिरोपासून होते. अर्थात नैसर्गिक संख्यांचा आम्ही एक टॉपिक शिकवलं होतं. त्या नैसर्गिक संख्यांमध्ये शून्यांपासूनच सुरुवात होत होती. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. तसं आपल्याकडे काही नाही हे सांगण्यासाठी सुद्धा शून्यच शेवटी म्हणजे तीच गणिताचं परिमाण आहे. अर्थात ह्या सगळ्या गणिताचा एक अनन्यसाधारण महत्व आपल्या जीवनामध्ये आहे. आपण आमच्याशी बातचीत केली आणि खूप चांगल्या पद्धतीने या गणिताचं इम्पॉर्टन्स या जीवनामधून समजून दिलात. आणि समजा गणित नाही तर मग लाईफ सुद्धा झिरो होऊ शकतं अशा पद्धतीचा एक संदेश या ठिकाणी दिलेला आहे. एकूण आमचा हा प्रयोग तुम्ही आता इथं इंटर्नशिपसाठी आहात तर महिलाही बातचीत करत असतील आणि शिवाय मी तुम्हाला आता सुरुवातीची पार्श्वभूमी सांगितली की आमचा प्रोजेक्ट कशा पद्धतीनं काम करतोय. रेडिओवरून गणित शिकवतोय तेही टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करणाऱ्या वुमेन्स वर्करना. तर हा प्रयोग तुम्हाला ऍज अ MBA स्टुडंट म्हणून कसा वाटला? मला ऍक्च्युली ऐकण्यातच हे फार इंटरेस्टिंग वाटलं कारण की कसं आहे इथं टेक्स्टाईल पार्कमध्ये मोस्टली टेलरिंग काम केलं जातं आणि वर्कर्सला काहीतरी ऐकण्याची एक मेंटॅलिटी झाली आहे. आणि जर हे आपण त्यांना ऐकवलं, रोज त्यांच्या कानावर जर हे पडत राहिलं की गणित हे महत्वाचं आहे, गणित फार सोपं आहे, तर त्यांच्यामधला कॉन्फिडन्स हळूहळू 1 वर्षांनी का होईना पण त्यांना हा कॉन्फिडन्स येईल की आपल्यालाही गणित येतं आणि आपण जे करत आहोत ते गणिताचाच प्रकार आहे. कारण की कुठलीही वस्तू शिवण्यासाठी पॅन्ट शर्ट त्यांना मापही घ्यावीच लागतात. मग त्यांना हे कळेल की आपणही गणित वापरतो ना आपण त्यात खूप चांगले आहोत. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की गणित आपल्याला जमतंय आणि ते आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. त्यामुळे गणिताची भीती संपण्याचं एक सगळ्यात मोठं साधन म्हणजे गणिताचा हा आमचा उपक्रम सध्या होऊ पाहतोय.
टेक्स्टाईल पार्कमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून आम्ही हा उपक्रम करत आहोत आणि त्याला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. एकूणच काय की गणिताच्या वेगवेगळे जे अँगल आहेत, गणित कुठं कुठं आपण जीवनामध्ये शोधू शकतो, त्यातले वेगवेगळे सेक्टर सुद्धा आम्हाला या महिला भगिनींनी जाणून दिलेले आहेत. हा आमचा प्रयोग इथून पुढे 6 महिने चालणार आहे, अजून नोव्हेंबर महिन्यापर्यंत. तर याला असाच उदंड प्रतिसाद आपल्यासारख्या शिक्षित उच्च शिक्षित स्टुडंट्सकडून सुद्धा मिळाला पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण आमच्याशी बोललात आणि आमच्या आजच्या गणिताच्या कार्यक्रमामध्ये आपला गणित अनुभव आमच्याशी शेअर केलात, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. मलाही खूप छान वाटले. ह्या एक प्रोजेक्टचा पार्ट व्हायला भेटलं, ह्याबद्दल मलाही खूप छान वाटलं. ये 90.4 मेगाहर्ट्झ वरने हे तुम्ही ऐकताय जमोरे आणि उस्तादचं हे खेळ गणिताच्या कार्यक्रमात आणि या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकलं गणित अनुभव. हे उस्ताद, हे गणित अनुभव कसं वाटलं? हे लय भारी वाटलं. आपल्या महिला भगिनी एकदम टाकाटक बोलत्यात, गणिताबद्दल माहिती सांगतात, बरोबर कडा बोलत्यात, हे गणित समजून घेत्यात. हे बरोबर आहे तुझं उस्ताद. हे गणित समजून घेतलं, या महिला भगिनींना गणित समजून घेतलं, ते डोक्यात घेतलं, टकुऱ्यात घेतलं, ते वापरलं, हे आपलं संसार नीट करणार, हे फॅक्टरीतलं काम चांगलं करणार, नीटनेटकं करणार, हे सॅलरी चांगली मिळवणार, पगार चांगला मिळवणार आणि बाजारात 1-2 रुपये वाचवून पण येणार. खरे जंबुरे. हे उस्ताद, अशा पद्धतीनं जर गणित सगळ्यांनी आत्मसात केलं तरी हे गणिताची भीती संपून जाणार, मनामधली गणिताची भीती खलास होणार आणि बाबा त्यामधनं मग आपला हा प्रयोग यशस्वी होणार जंबुरे होणार. तर चल आता आपण निघू. आपल्याला जायचंय कुठं? आता पुढच्या चौकात जाऊन बाबा हे बाजार मांडायला पाहिजे, गणिताचा बाजार मांडला पाहिजे, गणित समजून सांगितलं पाहिजे, तरच आपल्याला 4-2 रुपये मिळणार, आपल्या घरात भाकरी होणार, हे बाबा त्याच्यावर कोरडेच वतणार आणि चरचरीत जेवणार आणि झोपणार. हे उस्ताद पुन्हा नव्या दमानी खेळ करायला तयार होणार. चल आता पुन्हा एकदा हे आपल्या बच्चा लोकांना, हे आपल्या महिला भगिनींना, हे आपलं खेळ बघणाऱ्यांना, हे खेळ ऐकणाऱ्यांना सुद्धा हे सगळ्यांना प्रणाम करून हे खेळ इथं थांबूया. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते, मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology.